पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू। बी बियाणे खते खरेदीसाठी राज्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये होते गर्दी। पूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर गेल्या 1-2 दिवसांत पावसाने विश्रांती घेतली आहे। पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी वर्गाची पेरणीची लगबग सुरू झाली असून आता पुन्हा पाऊस सुरू व्हायच्या आत आपापली पेरणी पूर्ण झाली पाहिजे यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे। पेरणीही सुरू आहे। पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कृषी सेवा केंद्रांवर बी बियाणे, कीटकनाशके, औषधे, खते, तणनाशके खरेदीसाठी गर्दी करीत आहेत। राज्यात खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणून सोयाबीन व मका या पिकांना शेतकऱ्यांची पसंती आहे। मका पेरणीसाठी शेतकरी पायनर, सिजेंटा, सीपी या कंपन्यांच्या बियाणांना प्राधान्य देत असून या बियाणांना जास्त मागणी आहे। तर सोयाबीन पेरणी करताना ईगल, करिश्मा, फुले संगम, किमया या व्हरायटींना शेतकऱ्यांची मागणी आहे। बी बियाण्यांबरोबर शेतकरी कीटकनाशके, औषधे, तणनाशकेही खरेदी करत आहेत। खते खरेदी करताना युरिया, DAP 10-26, 24-24-0, 15-15-15, 20-20-0-13 या खतांना शेतकऱ्यांची जास्त मागणी असून शेतकऱ्यांची बी बियाणे, कीटकनाशके, खते खरेदीसाठी लगबग सुरू आहे। त्यामुळे राज्यातील सर्व भागांतील कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी दिसून येत आहे। ट्रॅक्टरच्या माध्यमातून मका, सोयाबीन पेरणीनेही जोर धरला आहे। मिळालेल्या 2-3 दिवसात पेरणीची प्रक्रिया संपवणे शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचे आहे, कारण पुढे जर पाऊस सुरू झाला तर मग पेरणीची संधी मिळणार नाही ही शेतकऱ्याला भीती आहे। पावसाने मे महिन्यापासूनच राज्यभर हजेरी लावल्यामुळे नदी नाले भरले आहेत। धरणांची पाणी पातळीही वाढली आहे। जोरदार पावसामुळे राज्यभर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे।